वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानहानीची नोटीस बजावण्यात आली। सनातन संस्थेवरील एका वक्तव्याप्रकरणी नोटीस दिल्याचं कळतंय। बिनशर्त माफी मागा अन्यथा कारवाईला सामोरे जा असा इशारा सनातन संस्थेने पृथ्वीराज चव्हाणांना दिलाय। पृथ्वीराज चव्हाणांना 10 कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली। पृथ्वीराज चव्हाण जे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी सनातन संस्थेबद्दल धादांत खोटारडी विधानं केली की सनातन संस्था ही दहशतवादी संघटना आहे आणि सनातन धर्मावरती गरळ ओकली। अर्थात काँग्रेसचं हे एक पोटशूळ आहे। हिंदूंना बदनाम करणं, सनातन धर्म अवलंब करणाऱ्यांना बदनाम करणं, सनातन संस्थेच्या साधकांना बदनाम करणं हीच काँग्रेसची रणनीती आढळलेली आहे। पृथ्वीराज चव्हाणांच्या ह्या जे काही विधान त्यांनी केलेलं आहे सनातन संस्थेबद्दल आणि सनातन धर्माला दहशतवादी, सनातन दहशतवादी म्हणा किंवा हिंदू दहशतवाद म्हणा, अशा प्रकारचं जे विधान केलेलं आहे त्याला कायदेशीर नोटीस म्हणून आम्ही 10 कोटी रुपयांचा मानहानीचा खटला या पृथ्वीराज चव्हाणांवरती टाकणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।